श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आषाढ महिन्यातील अमावस्या ही 4 ऑगस्टला आहे आणि आपल्याला या दिवशी अतिशय प्रभावी असा मुठभर दही भाताचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपले 7 पिढ्यांचे जे काही पितृदोष असतील तर ते नष्ट होतील आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतील। तसेच त्यासोबतच अजूनही दही भाताचे काही छोटे छोटे उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। 2024 मध्ये आषाढ अमावस्या जी आहे तर ही तिथी 3 ऑगस्टला दुपारी 3:50 सुरू होणार आहे आणि 4 ऑगस्टला दुपारी 4:42 अमावस्या जी आहे तर ती संपणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार आषाढी अमावस्या जी आहे तर ती 4 ऑगस्टला आहे आणि आषाढी अमावस्येलाच दीप अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते। अमावस्या तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित असते। या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो, पितरांचे तर्पण केले जाते। तसेच या दिवशी आपण यथाशक्ती दानधर्म सुद्धा करत असतो। तर असाच एक मुठभर दही भाताचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या दिवशी आपल्याला सर्वप्रथम भात शिजवून घ्यायचा आहे। भात शिजवताना आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते न धुता वापरायचे आहेत। म्हणजे आपण बघा रेग्युलर जेव्हा भात करतो तर तेव्हा तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर त्याचा भात करतो, परंतु आपण जेव्हा उपायासाठी दही भात करणार आहोत तर त्यावेळेला जो भात शिजवणार आहोत तर त्याचे तांदूळ आपल्याला डायरेक्ट तसेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत। यामध्ये मिठाचा वापर आपल्याला करायचा नाही। तसेच आपण जो काही भात शिजवणार आहे तर त्या संपूर्ण भाताचा आपल्याला उपायासाठी वापर करायचा आहे। त्यातील भात जो आहे तर तो आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही। त्यामुळे अगदी आपल्याला मुठभरच तांदळाचा भात जो आहे तर तो बनवायचा आहे आणि हा भात थंड झाल्यावर त्यामध्ये आपल्याला आंबट दही मिक्स करायचे आहे आणि आपल्याला दही भात तयार करून घ्यायचा आहे। आता बघा, तुम्हाला जर वास्तुदोष असेल तर काय करायचं आहे तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला घराभोवती दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे। संपूर्ण घराभोवती दही भात शिंपडायचा। ज्या ठिकाणावरून तुम्ही सुरुवात करत आहात, म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजापासून तुम्ही सुरुवात केली तर फिरून तुम्हाला तिथेच यायचं आहे। असं संपूर्ण घराभोवती दही भात शिंपडल्यामुळे काय होतं तर वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होत असतात। आता जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात किंवा शहरामध्ये राहतात तर त्यांना संपूर्ण घराभोवती दही भात शिंपडणे शक्य होत नाही। मग अशा व्यक्तींनी काय करायचं आहे तर दही भात जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये घ्यायचा आहे किंवा तुमच्या ओंजळीमध्ये घ्या किंवा एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये घ्या आणि घराच्या सर्व कोपऱ्यांना या भाताचा स्पर्श करायचा आहे आणि मुख्य दरवाजावरून 7 वेळेला ओवाळून आपल्याला दूरवरती नेऊन हा दही भात टाकायचा आहे। यामुळे घरातील कलह कटकटी ज्या आहेत तर त्या कमी होतात। हा भात जेव्हा आपण दूरवर नेऊन टाकतो तेव्हा लक्षात घ्या कोणाचाही त्याच्यावरती पाय पडणार नाही किंवा हा टाकताना कोणाच्याही अंगणात पडणार नाही किंवा कोणाच्याही अंगावरती पडणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। कारण जेव्हा आपण घरावरून हा दही भात ओवाळणार आहोत त्यावेळेला आपल्या घरातील सर्व नकारात्मकता यामध्ये कॅप्चर होणार आहे। त्यामुळे त्याचा त्रास हा इतरांना होता कामा नये, या पद्धतीने आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तुमच्या जर मुलांना नजरबाधा झालेली असेल, मुलांना नजरदोष निर्माण झाला असेल तर काय करायचं आहे तर हा दही भात जो आहे तर तो मुलांवरून 7 वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि दूरवरती नेऊन तुम्हाला टाकायचं आहे। अगदी एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही ठेवला तरी चालेल। झाडाखाली जर ठेवलं तर त्याच्यावरती कोणाचाही पाय पडण्याची जी शक्यता आहे तर ती खूप कमी असते किंवा तो दही भात कोणीही ओलांडणार सुद्धा नाही। त्यामुळे दूरवरती थोडंसं नेऊन झाडाखाली जर ठेवला तरी चालेल। यामुळे काय होतं तर आपल्या मुलांमधली जी नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होते। मुलांना जर नजरदोष निर्माण झाला असेल तर तो सुद्धा नष्ट होत असतो। तर असे छोटे छोटे दही भाताचे उपाय जे आहेत तर ते आपण नक्कीच करू शकतो। जेव्हा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा ते आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात,
परंतु हेच पितर जेव्हा नाराज असतात तेव्हा घराची प्रगती होत नाही. खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाला फळ मिळत नाही. घरातील मुलांची लग्ने जमत नाहीत किंवा वंशवृद्धी होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. सततचे आजारपण, घरामध्ये सततचा कलह, अशांतता, तर या गोष्टी घडत असतात. त्यामुळे मग आपण कितीही पूजापाठ केले तरीसुद्धा काही उपयोग होत नाही, कारण आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज असतात. आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष जो आहे तर तो लागू शकतो आणि म्हणूनच पितरांची सेवा करताना सुद्धा बघा ती 3 पिढ्यांपर्यंत करायची असते. पितृदोष संपावा म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला मुठभर दही भात हा कावळ्यासाठी ठेवायचा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे, कारण आपला उंबरटा जो आहे तर तो पितरांचे स्थान असते. त्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा आपण पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर ते पाणी पितात आणि तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो कमी होतो. यानंतर काय करायचं, पाणी शिंपडल्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची, त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मातीचा दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा ठेवू शकता. यामध्ये आपल्याला तिळाच्या तेलाचा किंवा रेग्युलर जे तेल तुम्ही दिव्यासाठी वापरता तर त्याचा वापर करायचा आहे आणि यामध्ये जोडवात घालायची आहे. तुम्ही जर यामध्ये तिळाचं तेल टाकलं नाही आणि तुमचं रेग्युलर जर तेल वापरलं तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला या तेलामध्ये टाकायचे आहेत. अगदी 5 ते 7 दाणे किंवा काळे उडीद जे असतात तर ते तुम्ही टाका. काळे तीळ किंवा काळे उडीद या दिव्याच्या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर या दिव्यातील जी वात असणार आहे तर तिची दिशा आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे आणि आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर या दक्षिण भिंतीजवळ आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. किंवा तुमचं ज्या ठिकाणी पाणी पिण्याचं भांडं असतं, पाण्याचा हंडा असतो किंवा पाण्याचा माठ असतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे, म्हणजे त्या दिव्याची पूजा करायची आहे आणि आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः तर हा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे. यासोबतच आपण पितृअष्टक म्हणू शकतो. तसेच पितृस्तोत्र, पितृकवचाचे पठण जरी केले तरी सुद्धा चालेल. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर आपल्या पितरांना क्षमा प्रार्थना करायची आहे. पितरांना सद्गती मिळावी म्हणून ही प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्या घराच्या छतावरती किंवा घरापुढे तुम्हाला काय करायचं आहे तर दही भात जो आहे तर तो कावळ्यांसाठी ठेवायचा आहे आणि यासोबतच एका वाटीमध्ये साखरेचं पाणी सुद्धा ठेवायचं आहे. आणि यामुळे काय होतं तर कावळे जे आहेत तर ते दही भात खातात आणि आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होत असतात.